नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल नाचस्पंदनमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आता होळी येत आहे आणि होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे। तर मित्रांनो, तुम्हाला त्या चंद्रग्रहणामध्ये किंवा होळीच्या दिवशी काय काय नियम पाळायचे आहेत ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नाचस्पंदनला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून मित्रांनो मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे जे की तुम्ही होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाच्या दिवशी पाळले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मागची संकटे किंवा काही गोष्टी दूर करता येतील किंवा काही गोष्टी तुम्हाला काही चुका होऊ नये तुमच्याकडून। तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चला सुरू करूयात। तर मित्रांनो, यंदा एक खूप दुर्मिळ योग येते, म्हणजे होळीचा सण आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण। मित्रांनो, अशावेळी प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, आणि विशेष म्हणजे जर घरात आपल्या गर्भवती महिला असेल तर काय करायचं आहे। तर म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी शेवटी एकदम भारी उपाय सांगणार आहे आणि एकदम खास असणार आहे मित्रांनो। पण मित्रांनो, त्याआधी आता होळीच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो। मित्रांनो, जेव्हा होळी पेटेल तेव्हा तुम्हाला ना होळीमध्ये तूप, काळे तीळ, गूळ, नारळ आणि सुपारी या 5 गोष्टी होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत मित्रांनो, असं केल्याने काय होतं की आपलं मन हलकं होतं आणि आपल्या मनात सकारात्मक भावना वाढते। मित्रांनो, आता ग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरात एक दिवा लावायचा आहे आणि 5 ते 10 मिनटं देवाचं नाव घेत एकदम शांत बसायचं आहे। आणि मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो आहे की ग्रहणाच्या वेळी तुम्हाला काय करायचं नाही। मित्रांनो, हा भाग खूपच महत्त्वाचा आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या। मित्रांनो, ग्रहणाच्या वेळी तुम्हाला कोणतंही अन्न शिजवायचं नाही, अनावश्यक भांडणं किंवा वाद ग्रहणात जेवढं होईल तेवढं टाळता आलं पाहिजे। आणि मित्रांनो, नकारात्मक विचार टाळता आले पाहिजे, कारण मित्रांनो हा काळ शांततेचा मानला जातो। आणि मित्रांनो, आता गर्भवती महिलांसाठी मी थोडंसं बोलणार आहे। मित्रांनो, जर आपल्या घरात गर्भवती महिला असेल तर सर्वप्रथम घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण सगळ्यात मोठा उपाय म्हणजे बाळाच्या आईचं मन शांत आणि आनंदी असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला गर्भवती महिलेला काय काय सांगायचं आहे किंवा त्यांनी काय काय करायचं आहे ते सांगतो मित्रांनो, गर्भवती महिलांनी घरातच विश्रांती घ्या किंवा त्यांनी भजन, मंत्र आणि किंवा शांत संगीत ऐकायचं आहे, सकारात्मक विचार ठेवायचा आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे। आणि मित्रांनो, गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या दरम्यान काय करू नये। मित्रांनो, त्यांनी बाहेर फिरणं टाळावं, धारदार वस्तू वापरणं टाळावा किंवा आणि ताण येऊ नये। मित्रांनो, या सगळ्यांचा उद्देश फक्त एकच की आई सुरक्षित आणि रिलॅक्स राहावी। मित्रांनो, आता ग्रहण संपल्यानंतर काय करायचं आहे, मित्रांनो आपल्याला आंघोळ करायची आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि घरात पवित्र पाणी शिंपडा किंवा गोमूत्र शिंपडा। मित्रांनो, हे शुद्धी आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं। आणि मित्रांनो, आता तो खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या नाचस्पंदन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, होळी झाली की दुसऱ्या दिवशी होळीची राख घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या दरवाजाजवळ हलकासा टिळा लावायचा आहे। मित्रांनो, यामुळे काय होतं, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला ही उपाय एकदम चांगल्या पद्धतीनं फॉलो करायचे आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नाचस्पंदनला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।